साखर विरहा दिला केरली गाव पंचगंगा तीराला त्या गावाच्या मदाला दयापाशीद बसला गादीला माझ्या अवघड कामाची वाट त्यानंच दावली तुळशी दाला माझ्या भगवंताची वाट त्यानंच दावली तुळशी दाला देवा तुझ्या गोड पालरीला माने घराला जन्माला आला खानो जाणावा याला मामा रमोनी आवो गेला मानो आजीच्या जोडीनं त्यानं संसार फुलविला गोड बाळ झाला पोटाला बाजीराव मामा नाव तयाला कष्ट करण्याची आवड प्याला कष्टातून प्रपंच उभा केला आकाताई मामी आली जोडीला रगडला त्या संसाराला राम लक्ष्मणावाने दोन बाळ झाली ओ पोटाला रंजित विशाल बाळ फिराव त्या दोघाला सोनियाचा दिन उगवला भगवंत दारा लावला सोला रंगोनी गेला या भरल्या हो करणाला वालगाचा रैवास देवाला भंडाऱ्यात देव रंगुनी गेला वासिखानाच वरदान मला ताप मार डिंब्या ढोलाला तुम्ही
कुणाला भुयवाडी बघा गावाला रतान्या बिरू देवाला मला देवा बसला गादीला मला जडली ही सावळी बाला तुझ्या प्रेमात वेडी झाली विठ्ठला फार पूर्वी काळाला पहिल्या सतीवराला देव भोळे राजाला त्रिकर घालला होता गावा कोलवाडीला तर असणाऱ्या जोडीच्या देवान चोराची पाळत नारोबाच्या मेंढ्यात लावली भरमध्यानीला जागा सोडली खडकाचा माल सोडला आणि देव घेत गेला गेला वाटला केशवा चालायला निघून चाललं होतं उपळापुढे दुंडालानी गेल्यानंतर देवाने त्याला गेला त्या मेंढ्याच्या उगावत्या बाजूला द्याव गेलं नारोबा नारोबाचा मुलगा नर्या पगावडा दोघ जण बाजूला आणि रासून झाल्याने त्याचा
मात्र त्या जाग्याला एवढ्या देव जाऊन ब्रिकाता पोचायला पण नारोबानं पायाला दोन कुत्र चरणावर त्या जाग्याला सासून लागला दोन कुत्र्याला नारोबाची कुत्री लागली तो राहिला झोपल्याला नारोबाने राजा गावी त्याला झाला त्या जाग्याला नारोबा ब्रिकाता बसायला नारोबा लागलाय ब्रिका बोलायला 12 वर्ष झालं चांगल्या करतोय आपण आता जाग्याला आजपर्यंत कुत्र माझं भुकलं नाही आजच्या दिवसाला का भुकलं म्हणून तर दिवशी नारोबा उठला मात्र त्या जाग्याला नारोबा मेंढराच्या भोवतीनं लागला शिवा फिरायला लागला होता बोलायला कोण आहे आजच्या पण दिवसाला मेंढ्या येण्या वाड्याला मेंढ्या मेंढ्या वाड्याला नारू माझा या गावाला नारू माझा या गावाला एवढ्या भारत आहे मला मान्याच्या या कुळीचा मान्याच्या या कुळीचा मान्याच्या या कुळीचा भिकाजी दादा नावाचा मान्याच्या या कुळीचा त्याच्या मागो मागणारो निघून चालला विचार मनाचा केला पण 2 जोड्या जर्याव काय करत मात्री देवा गेला देवाने मनाचा विचार विकाता करायला तालीच्या डाला लावून द्यावं लागलं होतं का आता बोलायला तिकडे कुत्री पळत चालली की वरती द्याव जोड्याचं मावा धावायचं वरती गेली की घरचं धावायचं काय करला नारोबाला गोपन काढायला जाळ्यातली गोपन काढले हात नारोबाला धरली मात्री देवायला गुंडवरी काता घालायला लागला होता काता झोपरायला आणि झोपल्याला गुण मात्र त्याला गेला गुण त्या गोपनीत त्यानं घालायला घरा लागला या फिरवायला आणि मग नारोबाच्या मनात आलं देव धर्मातील काय असं माहिती नाही आपल्याला म्हणून गोपन तेवढी धरणीला आणि नारोबा साध लागला घालायला साध लागलाय ब्रिका नारोबा घालायला देवांना लागलाय ब्रिका आता बोलाय काय मात्र त्या जाग्याला अरे चोराची लाटाची लतार गाय पागै जरूर बसवा होशील देवधर्माची लतर विचार मनाचा केला भोजच्या टाचील गैपादाई पोहोचेल चोरची लाटाचील जळून भस्म होतील देवधर्माची तर मात्री दिवसाच्या गोंड्याला माझ्या मेंढ्यामध्ये इच्छला म्हणून लागला बिका आता बोलायला मायाची रातला या बघा
काय म्हणतो नारोबा त्या जोडीच्या जरद्यावाचे रामाच्या सगळ्या पारीला आईचे माझ्या मेंढ्या मिळवायला एवढंच म्हणल्यानंतर देवानी हे शब्द नारोबाचा ऐकायला पण देवाने विचार मनाचा करायला आता नारोबानं साध घातली द्यावं लागलं विठ्ठला म्हणायला त्यावर तसाच माग फिरला आणि गेला खळकाच्या माळाला विचारणाचा गेला रामाच्या प्रकरण गेले सवलच्या पाल्याला पाठपाऱ्याला दिवसाच्या ब्रिकाता बोंड्याला असणार द्याव दोघ जण ब्रिकाता मिळायला आणि वाट लागे शिवा चालायला वाट लागले चालायला जाऊन कुठं पोचलं मात्र त्या जाग्याला झुंडाला जाऊन ब्रिकाता पोचायला आणि दिवसाच्या ब्रिकाता बोंड्याला कोल्हापुराच्या गंडाला सवलच्या पाऱ्याला पाठोपाऱ्याला त्याला हे दोघ जण बापल्या कवितेला उठायला विचार मनाचा केला उठल्याबरोबर पदावडा बापाला काय म्हणतो घरायला बापाला लागलाय ना बोलायला निघाला तो घरी राहता बोलायला आणि जेवण खाणं घेऊन मात्र त्या जाग्याला दाटेच्या पेड्या सोडल्या दाटेच्या मेड्या बाहेर काढल्या डाळा डोळा तिला आणला गोरण्यात दूधनीला घातला आणि बापाला नारदाला बोलतो हा बापा डवळाता पित्या समरथा मी जातो घरवाड्याला जेवण हाणायला दर्दी तुला काढ कोणतर बाकीची कर म्हणून सांगितलं बापाला आणि यापा गेला कोण वाढीला वाट लागलाय ना यापा चालायला एवढ्या द्यावी ब्रिकाता पोचायला आणि त्या नारोबाच्या ब्रिकाता मी गेला पाठी मागल्या बाजूला
नाद्या माझ्या गाण्याचा शक्तीला परमानव भक्ती केली देवाला झाली भालू दरगरी गंगोबाची कारभारी झाली भालू दरगरी मुलगा घर वाटायला गेला नारूबाने काय केलं मात्र देवला गेला वाटा लागलाय नारूबा ब्रिका आता लोटायला लोटत असताना नारूबा दिवसाचा गोंडा उगून आला होता मात्र त्याला गेला मावाला तिला पुढा करून नारूबा गडी लागला या लोटायला पण खडकाचा मार देऊन देवाने सोडायला काठी कांबळ्याचं धडे पकडायचं दोन द्याव आलं नारूबाच्या मागल्या बाजूला दोन द्यावून उभार मात्र देवला गेला नारूबावर लागला होता साऊटचा ब्रिका आता पडायला नारूबाला लागला होता नारूबा मनामध्ये शिवा काय बोलायला मागे उभारलेल्या देवांचा पुढे नारूबाच्या साऊट पडला नारूबाने मला काढली नारूबा बघू लागला अरे कशाचा साऊट पडला तेव्हा याला वाड्याच्या कडाला माझ्या झाड नाही जुड नाही आणि साऊट कशाला पडला म्हणून मागे फिरून नारूबा लागला होता बघायला वरला पुढा नारूबाने विठला मागे फिरवला आणि मागे लागला नारूबा बघायला घडी पिढीचं काठी कांबळ्याचं धनगरी धर्माचं दोन देव दिसलं नारूबाला नारूबानं ब्रिका आता बघायला मनामध्ये लागलाय बोलायला कशी काय गरीबाच्या घरला गंगा वाहिली मात्र त्या जाग्याला काय केलं मात्र त्या जाग्याला नारूबा चटकिऱ्याने ब्रिका आता उठायला आणि देवाचा पाय लागला होता नारूबा तर नारूबाचा कधीशी उठून उभारला देवाचा पाय लागला या घराला नारूबा म्हणतो या अरे गरीबाच्या वाड्याला कशी गंगा लुटली म्हणून लागला ब्रिका नारूबा त्या दोन देवाला बोलायला आणि लागला होता बसायला बसकर टाकायला दोन देवाला बसकर टाकला दोन देव बसलं मात्र देवला याला नारूबा लागला बोलायला दोन देवाला देवा जरास थांबा मी दूध आणतो काढून म्हणला दुगडा लागला हाताला आणि मेंढ्यामध्ये जायला मेंढ्यामध्ये गेला नारूबा आणि मेंढ्या लागला फिरायला आणि चरवी लागला भरायला मेंढ्या लोसा लागला ब्रिकाच्या दाता पडायला घेऊन आला होता देवांच्या जवळच्या बाजूला दोन जागी ते दूध ब्रिका आता करायला Vila
विठ्ठलानं बघितलं दुधाने बोलतो दादाला हे दादा वल्ल डोळ माहिती नाही माझ्या आईला म्हणल्याबरोबर विठ्ठलाला देव बोलतो मात्री देवा याला लागला होता दादा विठ्ठलाला बोलायला काय सांगायचं आजच्या दिवसाला अरे विठ्ठला लो या शेवट्या जोडायला हे दूध पाहिजे आपण प्यायला म्हणून देवानी काय केलं मिशाचं स्वप्न केलं आणि लावलं तर विळा दूध लागलं प्यायला आता होयला मागे सोडून देव बसायला आणि द्यावं लागलं होतं काय आता बोलायला चल माझ्या गावाला जाऊ माझ्या भावगडा कानाला सांगतो ऐका तुम्हाला गरीबाच्या वाड्याला कशी गंगा लुटली द्यावा म्हणजे बरोबर जोडीचं द्यावणार मला म्हणत्या मात्री देवा याला जोडीचं देवणार उभा संग लागलो होतं मी का बोलायला सांगतो ऐकणार उभाच्या पण त्या खडकाच्या मी का तमाळाला अरे नारूबा गावा गोलवाडीला खडकाच्या माळाला सुपारी
हे नारोबा शेवा पाहिजे करायला आणि पाणी पाहिजे नारोबा मला घालायला. एवढंच म्हणल्यानंतर नारोबा गावडा लागला. दोन देवाला बिका आता बोलायला काय सांगायचं देवा तुम्हाला आजच्या पण दिवसाला. देवांचं बोला गेलं नारोबानं पण नारोबा देवास मी काय म्हणतो या हे देवा मी पिकलं पान कधी बघून करणार योग मुलगा पोटाला विचार मला याचा पाहिजे देवा घ्यायला. मुलगा गेलाय जेवणाला जेवणाच ना मुलगा माझा येऊन देते विचार देवानो घेतो आणि तुम्हाला काय ते सांगतो त्या जाग्याला. देवानो निरोप देतो तुम्हाला पण नारोबाला द्यावं लागल्या म्हणायला. अरे नारोबा येऊन सांगशील का खडकाच्या महालाला गेला. एवढ्याच म्हणल्यानंतर नारोबाचा देवाने विका आता निरोप गेला आणि देव माझा त्या जाग्याला. देव निघून चाललं माग फिरलं खडकाच्या महालाला देव गेला त्या जाग्याला. हे खडका घेतला मात्र लागलं होतं माग फिरून वाट शिवा चालायला निघून चाललं होतं तरी त्या खडकाच्या माला. खडकाच्या मायाला द्याव गेलं मागल्या बाजूला नारोबा गावडा रंगी झाल्याला मात्र विचार करत वाडा लागलाय लोटायला. एवढ्यात असणारा नर्याप्पा गावडा जेवून जेवण घेऊन वाट लागलाय रेगा चालायला. मनाचा केला काय घडलं मात्र निघून आला नर्याप्पा जेवण घेऊन रेका मेंढ्या मेंढवाड्याला पण आल्यानंतर त्या जाग्याला घेऊन मेंढ्यात आला प्रकार काय घडला मात्र जेवण घेऊन यायच्या आधी त्या असणारा बाप त्याचा सगळे खुडतरावरून बसणारा आजच्या दिवसाला नारोबा वाढाच लागला लोटायला. खुडतर सारी त्यानं आवडली आली मुलग्याची वाट बघत बसल्याला. एवढ्यात नया पगावडा येऊन पोचला कुठं मात्र लागला होता मेंढ्या मेंढवाड्याला आणि बापाला लागला होता हा काळी मारायला. बापाच्या जोडाला मी जेवण दिलं बापाला जेवायला जेवण दिलं बापाच्या हाताला. बापानं नेहमी साईडला ठेवायला आणि मुलग्याला लागला होता बोलवायला. सागरदा नाम तुझ्या
नारूबा जेवणा नारूबा खायला काळा मोरा नारूबा झाल्याला त्या जाग्याला लागला होता नरेपातीला बघून काय बोलाय त्या जाग्याला त्यावेळी बापाला नऱ्यापा काय म्हणतो मात्रे त्या जाग्याला बापा दौलता पित्या समृद्धा सांगतो ऐकून घ्या आजच्या पण दिवसाला काय एवढं रणजित झाला सा सांगा मला त्या जाग्याला बापा दौलता पित्या समृद्धा का जेवणाचा सांगा मला मात्रे त्या जाग्याला नंतर पुढ्यानं तांत्यानं समोर सारायला लागला होता नर्यापा संघ म्हणजे लेखा संघ बोलायला अरे हे नऱ्यापा काय सांगू तुला मात्रे त्या जाग्याला वाडा वडिलाचा दोन देवाला होता आपल्या मेंढ्या मेंढवड्याला मात्र त्या जाग्याला वाडीला कडकाच्या माराला काठी कांबळ्याचं दडे पगडीच दोन रहिवासी मेंढ्या मेंढवाड्याला मेंढ्या मेंढवाड्याला आल्या आता म्हणल्यानंतर असणारा काय लागला होता नारोबा बोलायला सेवा पाहिजे मग त्यात देवा करायला पाणी घाल लागल्यात म्हणायला काय करूया सांग मला मात्र त्या जाग्याला म्हणल्यानंतर नारोबाचा बोल घेतला लेखाला ऐकून आणि लेख लागला होता काय नारोबाला बापाला बोलायला लाड तुला लागल
बाप्पा मात्री गेला ऐकून घ्या जपना दिवसाला येड लागलं का खोळ लागलं तर मात्र त्या जाग्याला कशाच कमी नाही आम्हाला कुठल्या देवाची सेवा न करायला देवाची कुठल्या गरज नाही आपल्याला म्हणून लागलं मी का आता बोलायला कोण देव कुणाचं चांगलं देवाने केलं सांग बापा मला मात्र त्याचा याला एवढं म्हणल्यानंतर नारूबा काय लागला मी का उत्तर दिला दियाला कुणाचं वाई त्या देवाने केलं सांग म्हणल्या बरोबर तुम्हाला बघावला बापाला काय म्हणतो मात्र त्याचा याला बापाला लागला मी का आता बोलायला पाठीमागे किरण घडलेली लागला होता सुपारी वाढीतील अंडे आता घोडगिरीची काटवाडीकडे गावड्याचा काय केलं बापा सांगतो ऐका सुपारी सुपारी काय केलं त्याचं आमचं देव चांगलं करतील मात्र जाग्याला एवढं म्हणल्यानंतर बापाला त्या जाग्याला आपल्या देवाची सेवा नको आम्हाला हाय आता मी सुखी बापाला सांगितलं बापा ऐकलं ऐकणार बापूचा ऐका ना म्हणून बापानं ऐकलं काय घडलं मात्र त्या जाग्याला बापाला तेवढं मी का त्यांना सांगायला आणि होत तसं काम धंदा लागलं होतं करायला बोलायचं नारूबा बंद झाला मुलग्यालाही सांगितल्या बरोबर तर मुलाचं ऐकाय पाहिजे मुलाचा आता सध्या ऐका कोण कोण बाबडा बघणार होता बाप मुलग्याच ऐकून का बसला आताचा मुलगाच बाप मुलगा ऐकतो का बापास कसा ऐकत लगेच मागे पटकून बोलला असता सागरवाणी आता ऐका नाही जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या घरी भगवंताला देवाला जाता येत नाही म्हणून आई बापाची निर्मिती केली ऐका ना बरोबर आई बापाचं रोज सेवा देत केली तर पुण्य टिकणार नाही ऐका ना बरोबर आहे हल्लीची मुलं काय करतात 50,000चं कुत्रा घ्यायचं 4 व्हीलर गाडीत बसवायचं कुत्र्यालाच खायला घालायचं आणि शिळी भाकरी जेवण आई वडिलाला है ना त्याला रोज पावाचं पुढं काय बिस्किट आणि बिस्किट काय आहे का नाही पण माऊलीनो किती जरी कुत्र्याला जीव लावा शेवट लाडात का असणार चावल्याशिवाय राहणार नाही शिपूड वाकडी देवाचे आहे का नाही आणि शेवटी आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही बरोबर आहे आई बापाचं ऋण विसरून म्हणजे जेवढं आपण करेल तेवढं थोडं आहे का बरोबर आहे आई माझी मायेचा सागर
बाप मानलं जाणलं पाहिजे. नोट लावा आहे का नाही? बरोबर आहे. नोट पण लावा काही लोकं काय करतात फक्त बापालाच मान देतात. 500 लावा लागतं. माझ्या आशाने काय करते हा? बाप बाहेर गेलेला बघायला त्याच्या खिशातले 100ची नोट काढायची पोरगी हातात ठेवायची जा पिक्चरला. बरोबर आहे. म्हणून आई चांगली. हा. आई जगात थोडं आहे त्याचा विषय ना जगाच्या बाजूत आणलं मानलं हा. आई सारखं दैवत नाही. बरोबर. माऊलीनो, हा. जिथं आई उभा असते आपल्या आयुष्यात तिथं बाप हा पाहिजेच पाहिजे. आहे का नाही? हा. पोटात धरती हा. पण पाठीवर राहणारा बाप असतो. बाप असतो. आहे का नाही? रोजच्या जेवणाची सोय आई करते पण आयुष्याच्या शिदुरीची सोय करणारा बाप असतो. बाप असतो. आहे का नाही? पण बापाला कमी लेतो नका. बाप कसा असतो माहिती आहे? हा. बाप स्वाभिमानी भावना, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागा तो म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. काय म्हणलं? घराचा पाया घट असला तर हा. घरात घर पडण्याची भीती नसते. बरोबर आहे. म्हणून पाया घट असावा. बरोबर आहे. बाप कष्टाचा का भाडी उस्मान्यात तोडतोया, साखर पोरांना ठेवून कांद उसाच चाटतोया, कमीच कमी सपाटलेलं सुईद्वाऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाल जोडलेलं. काय म्हणलं? आली जत्रा गावाची, बाप दुकानी जायाचा आणि उदार पादार, कापड मुलाला नायाचा जुन्या पाण्या कापडावर, बाप जत्रात फिरायचा आपल्या सुखाची चिंता, सदा मने तो धरायचा. चुल पेटत नवती दिन दिसत्या घराला, पहिले बरं धान्य पायी बाप गावात फिरला. हे काम फक्त आणि फक्त आपला बाप करू शकतो. कधी बघा. हा. आणि बघायला गेलं तर मुलांच्या पेक्षा जास्त बापाचं जीव कोणावर? मुलगीवर. आपल्या मुलगीवर असतो. हा. म्हणून बाप काय म्हणतो माहिती आहे? हा. लग्न मुलीच करीन, लग्न मुलीच करीन, आई ब्याला हुंड्या पायी लेकला नाही जाताना, बाप काळा मोरा होई. बरोबर आहे. कधी बघा. हा. वर्ण जाऊन देत पण झुरत असणारा बाप असतो. म्हणून काय म्हणलं? हा. जगात धोराई आहेच दादा रे, जीवनामध्ये हवा बापाचा रे, या जीवनामध्ये हवा बापाचा रे. रोजच्या जेवणाची ती सोय करते आई, प्रभाप जुळतो मुलांच्या शिक्षण पायी. काय म्हणलं? 2 वेळेचं अन्न घालते आई किती? 2 वेळेचं. सकाळी आणि संध्याकाळी. आयुष्याच्या शिदुरीच्या सोय करणाऱ्या बापाला आपण विसरत निघालो. विसरून चालणार नाही. बरोबर आहे. वर्ण धाका ठेवणारा हा. बाप, भीती लावणारा बाप, बरोबर आहे. मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतो. आत्ममाया ममता प्रेम देवाला बापाचं ओळखायला शिकलं पाहिजे. आहे का नाही? बरोबर आहे. उदाहरणार्थ नार हा. वर्ण कटोरा असला बाप फोडून प्याल्याशिवाय त्याचा बोलवा कळणार नाही. वरून दिसतो कटोर आतून साधार, जीवनामध्ये हवा बापाचा रे, या जीवनामध्ये हवा बापाचा वासी गावामध्ये नाम्या अवघड खाणं, बापाचं ते कवळ केलं शिवाशाही आलं. काय म्हणलं? सदैवच देव पाठीशी मादार, जीवनामध्ये हवा बापाचा रे, या जीवनामध्ये हवा बापाचा आणि काय घडलं मात्र त्याला याला दोन देवाचे निरोप पाहिजे बे का आता सांगायला म्हणून मनामध्ये लागला
आता झुरायला आमला जाग्यावर गेला नाही कोलवा दिला नाही खडकाच्या मालाला कोणाला कोण देवाला अंतरिक आता कळायला जोडीचं भगवंत लागलं होतं बोलायला नारूबाचा मुलगा गेला होता मेंढ्या मेंढवाण्याला अरे नारूबाच्या मनात सेवा करायची पण मुलग्याला पाय लावला काय करायचं आता इथं मिळवलं वतन जतन पाहिजे करायला इथं शेवट तर पाहिजे लावायला शेवला म्हणून जोडीचं द्यावं लागल्या खडकाच्या मालाला ब्रेक आता बोलायला पण पाठी मागल्या बाजूला काय झालं होतं त्या जाग्याला धर्माचं द्यावं विठ्ठला लय वांगार जेवढं चांगलं तेवढं द्यावं वांगार देवाची तळव्याच्या घेण मस्तकाला गेली नाही सोडायचं नारूबाला म्हणून देवाने मनाचा विचार ब्रेक आता करायला आणि एके दिवशी त्या खडकाच्या मालाला राहून देवाने त्या जाग्याला लायाला लागल ताणी लागलं मिळवायला आणि पाणी लागलं पाजायला करायला खोडतर झाल्यानंतर चरबी लागली तिने हाताला मेंढ्या लागल्या तरी का पिळायला तुला काढला चरब्या भरल्या ठेवल्या बाजूला विचार मनाचा केला दडीच्या पेडा सोडल्या जाण्या दडीला घातल्या दडीच्या पेडा बांधल्या बापल्या गवाईला आणि तिला जागा त्याने मांडायला ठेवायला दूध लागलं होतं बी का तावायला जावेली असणारे भाकरी लागले का स्वयंपाक लागलं करायला जेवढं खाणार पते झालं गुड्या मोगऱ्याला आणि झट्या जांभऱ्याला काऊजी वाढलं मात्र गेला गेला वाढायला आणि वाढल्यानंतर ते दोघं जण विचार मनाचा केला दोन बाजूला निद्रासीन झालं लागली कळायला भरमर्यादेची वेळ झाली 12च्या टायमाला गेला पाठीमागल्या बिकाता बाजूला आणि त्या खडकाच्या माळाला देवानी मनाचा विचार शिवा करायला आणि देऊन द्यावं लागलं होतं काय बोलायला या देवाना
सरपाच्या रूपानं दोन देव चाललं योग गेला मेळवाड्याला आणि योग घर गेला वाड्याला चालायला मध्ये निजबिकाता मिळाला आणि घरामध्ये गेलेला देवत्या जाग्याला घरामधल्या देवानं काय केलं नारुबाच्या घरतीनं देवदंश झाला माते देवायला मेंढ्या बिनवाडीला गेलेला देव सर्पाच्या रूपात त्या असणाऱ्या नारुबाच्या ब्रिकाचा मुलग्याला अरे नऱ्या पागावड्याच्या जवळ गेला देवदंश झाला त्या नऱ्या पाला देव माग फिरलं खडकाच्या माला देव खडकाच्या माला चालाय तर त्या जाग्याला काय घडलं मात्र त्या जाग्याला येशवा कर्माला सवयीच्या पर्याला दिनमन विकाता उगवायला आणि काय लागलं होतं घडाय त्या जाग्याला तर त्याचा असणाऱ्या रामाच्या रात्रा कर्मन गेले सवळाच्या पाड्याला आणि दिवसाच्या गोंड्याला घडला होता गावा कोलवाडीला लागलं होतं विका काय होयाला दोन मुडद दोन जाग्याला पडल्याला माहिती नाही कुणाला सत्याता युगाला त्या देव होया राजाला प्रमाण नारवाला मुडा उठला मेंढ्याच्या पेटा सोडल्या मात्र त्याला याला मेंढ्या बाहेर नारवाला ब्रिकाता मारायला लागला होता वाडा ब्रिकाता लोटायला वाडा लोटत असताना मात्र त्याला याला वाडा लोटून बाहेर ब्रिकातेने टाकायला मेंढ्या बाहेर मारलेल्या नारोबाने कासरावर दिवस उगून आलेला त्या जाग्याला बघा पाण्याला दिवसाच्या या मोंड्याला नारू माझा गावला आणि नारू माझा गावला नारू गावला आणि नारू माझा बाल पगाया पगाला रे बाल पगाया मागला दिवस मी घोडून मारतो चालली माझ्या गाण्याला येतोय तान मी घोडून मारतो चालली माझ्या गाण्याला येतोय
काय केलं तर मुलाच्या जवळ गेला काचरा भर दिसून उगवून दिसायला मात्र त्या जाग्याला आजच्या दिवसाला कसा काय नर्याप्पा लवकर उठला नाही म्हणून त्या जाग्याला तुला कसा नर्याप्पा उठला नाही म्हणून मुलाच्या जवळ गेला आणि झोपल्याल्या मुलाला रिकावता त्यानं मारायला झोला मारल्या पेटला मात्र नर्याप्पा गावडा त्या जाग्याला तुला खाड झाल्याला नर्याप्पा उलटा विटाला पडला बाजूला मात्र त्या जाग्याला त्यानं ब्रिका नारूबाना बघायला आणि नारूबानं त्याचा घेतलं होतं मानगुट आपल्या ब्रिका तामांडीला उशाला बसला मुला म्हणून हंबरला नारूबानं फोडला मात्र त्या जाग्याला झालं माझ्या मुलाचं त्या जाग्याला नशिबाला आलं नारूबाचा आवाज आहे कोणाला तर नारूबाच्या जवळ जमलं त्या जाग्याला आजूबाजूचं रैत लोक निघून आलं नारूबाच्या जवळ या बाजूला आणि नारूबाला लागलं होतं बोलायला काय झालं नारूबा सांगशील का आम्हाला वार्ता पाहिजे घरवाड्याला कळवायला म्हणून काय लोक घरवाड्याला चालली तर घरातली वार्ता घेऊन घर मेंढवाड्याला अशी गत झाल्याने मात्र त्या पहिल्या सत्याचा युगाला नारूबाच्या घरतीचा नियम काय पहिल्या सतयुगाला रात्रीला नारूबाची गरज विका उठायची नाही असणार मेंढ्या मेंढरातलं जेवण त्या जाग्याला बाकी 4ला उठून करायची आहे का ना आणि आता काय करते 8 वाजता उठत्या आहे का ना एक जिलेबी काय लागती जरा जागा नाही ते मग 4 नारूबाची घर भल्या 4 वाजता उठायच्या आणि मेंढराचं जेवण करत होते आता पण करते की बाबा किती वाजता 8:30ला कारण पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा जमाना वेगळा आहे सत्य युग पूर्वीचं आणि कलियुग हल्लीचं कलियुग हल्लीचं दोन युगातला फरक या ठिकाणी आपण सादर करायचं काय म्हणलं पूर्वीच्या माऊल्या कपाळाला कपाळ भरून कुंकू लावत होत्या आता पण लावते काय टिकली टिकली आता कुणी ज्ञान हुडकायचं कुणी ते काय काय करायचं त्याच्यापेक्षा 2 रुपये दिलं म्हणलं की गरगरीत जातो 1 महिनाभर टिकलीचं 1 पाकिट घेतलं विषय बघायचं काम नाही पूर्वीची माऊली डोंगरला पदर कधी खाली पडू देत नव्हती कारण का अहो आता काय साईड पिन करायला लागते त्यामुळे डोळे घ्यायचा विषय नाही पूर्वीची माऊली पतिदेव जेवल्याशिवाय कधी जेवत नव्हते आता चपात्या करत करत आली शकते आणि जेवायला बसलं की म्हणाय मला अलीकडे कशानं जायत नाही मग पलीकडे जाऊन जेव जा म्हणायचं पूर्वीची माऊली पदर पसरून एक देवाकडे मागणं मागत होते कोणतं माहितीये का काय बरं पदर पसरते मागणं मागते कुंकवाचं पदर पसरते मागणं मागते कुंकवाचं पती आधी मरण मरला रे भगवान पती आधी मरण मरला रे भगवान
जायची पाळी आली कारण तिच्या अंगात येत अंगात येतोय होय. मग या पतिदेवानं जायचं नक्कीच पाय धरायचं देवा चुकलं तर सांग देवा पदरात का परमेश्वर कोण झाला पत्नी पण पूर्वीची माऊली हा. पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचा पती आधी मरण मजला हे रे भगवान पती आधी मरण मजला हे रे भगवान तुम्हाला वाटला सोडल्या जाग्याला शाही